DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। पंचायत समिती देऊळगाव राजा येथील मौजे पिंपरी आंधळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक दत्तात्रय मल्हारी जायभाये यांच्या कारभाराबाबत ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समितीने तीव्र आक्षेप नोंदवत त्यांच्या बदलीची मागणी केली आहे। मागण्यांवर 24 ऑगस्ट पर्यंत कार्यवाही न झाल्यास 25 ऑगस्ट रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला। ग्रामस्थांनी निवेदनात केलेले मुख्य आरोप: शालेय गणवेश खरेदी प्रक्रियेत शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेणे, पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जाचा भाजीपाला वापरणे, मुख्याध्यापकांची अनियमित उपस्थिती आणि अध्यापनाकडे दुर्लक्ष करणे, शालेय निधीच्या वापराबाबत पारदर्शकता नसणे, पालकांशी असभ्य वर्तन करणे, शाळेतील पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व इतर मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणे। ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या: मुख्याध्यापकांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी पूर्ण वेळ मुख्याध्यापकाची नियुक्ती करावी, पोषण आहार, गणवेश खरेदी व सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी। हे सरकारी जो निधी या ठिकाणी प्राप्त झाला त्या निधीमध्ये गैरव्यवहार केला। त्यानंतर मुलांच्या गणवेश जेव्हा खरेदी केला तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गैरव्यवहार केला। शालेय व्यवस्थापन समितीला कुठल्याच प्रकारचे विश्वासात घेतलं नाही। अध्यक्षांचे खोटे सह्या करून तो निधीचा परस्पर गैरवापर केला। त्यानंतर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा अजून काही तर समस्या, अनेक समस्या आहेत। पालकांशी असभ्य वर्तन, त्यानंतर शालेय पोषण आहारामध्ये सुद्धा निकृष्ट दर्जाचा भाजीपाला आणणे, या आणि अशा अनेक प्रकारच्या समस्या जायभाये सरांनी या ठिकाणी केलेल्या आहेत। तेव्हा आम्ही या समस्यांचा पाठपुरावा गेल्या वर्षभरापासून शासन दरबारी करत असून सरकारी कर्मचारी, अधिकारी यांनी कुठल्याच प्रकारची आजपर्यंत दखल घेतलेली नाही। त्यामुळे येत्या 25 तारखेला आम्ही शाळेला कुलूप ठोकणार असून अशा प्रकारे निवेदन दिले। अशा प्रकारे गटविकास अधिकारी शिवसाहेबांना देण्यात आलेले आहे। तिकडे ऑफिसकर तक्रार करा ती नाही देत ना, कोण नाही देत, अरे द्यायला पाहिजे तुम्ही, नाही देत ना। तुम्ही घरचे आणून शाळा स्वच्छ करा। आता पुन्हा माझ्या समोर यायचं, परवानगी घेऊन यायचं। DPA न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार, बुलढाणा। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।